जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। टीएटी विरोधात जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनांनी पुकारलेला मोर्चा व शाळा बंद आंदोलनाबाबत जिल्ह्यात एकमत नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। त्यातच माध्यमिक शिक्षक संचालकांनी मोर्चासाठी शाळा बंद ठेवणाऱ्या शिक्षकांचे त्या दिवसाचे वेतन कापण्याचा आदेश दिलाय। आता ही बिनपगारी रजा किती शिक्षकांना परवडते हे मोर्चाच्या प्रतिसादानंतरच कळेल। पारनेर तालुक्यातील किन्नी, भैरोबावाडी, तिखोल गावांमध्ये बिबट्याचे हल्ले होत आहेत। सायंकाळी पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून जावं लागतंय। यासाठी दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी नेते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कानूर पठार येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी महावितरण उप अभियंता नंदीप देशमुख आंदोलक शेतकऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा करून पुढील आठवड्यापासून 4 दिवस दिवसा व 3 दिवस रात्री वीज पुरवठा करण्याबाबत सहमती दर्शवली। शेतकऱ्यांनीही यास मान्यता दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं। पारनेर शहराच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरलाय। अनेक वर्षापासून रखडलेल्या पारनेर शहर विकास आराखड्याला अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मंजुरी दिली आहे। यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित धावरे यांनी पाठपुरावा करत या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले। हा डीपीआर दीर्घकाळ प्रलंबित असल्याने शहरातील पाणी टंचाई, वीज पुरवठा, शहर विकासासंबंधी विविध प्रश्न मार्गी लागत नव्हते, परंतु या निर्णयामुळे शहराच्या प्रगतीचे दरवाजे खुले झालेत। जल जीवन मिशन अंतर्गत कोल्हार खुर्द व चिंचोली या दोन्ही गावांची 5.25 कोटी रुपयांची पाणी योजना स्वप्नात राहण्याची शक्यता आहे। चिंचोलीने योजनेच्या साठवण तलावाशेजारील जागेच्या बक्षीस पत्रास आक्षेप घेतलाय, त्यामुळे योजनेचे काम 1.5 वर्षापासून ठप्प आहे। सरपंच अनिता शिरसाट म्हणाल्या, चिंचोली हद्दीतील महाराष्ट्र शासनाच्या गट क्रमांक 249 मध्ये योजनेचे काम सुरू करण्यात आलंय। तलावात पाणी सोडण्यासाठी स्वर्गवासी बाळासाहेब विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या कपाट योजनेतून काही काम केलं होतं। मागील 30 वर्षापासून देखभाली अभावी 3-13 वाजलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेल्यात आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या रोषास कारणीभूत ठरलेल्या शिर्डी ते अहिलानगर महामार्गाची दैना आता फिटेल। वर्षभरात रस्ता गुळगुळीत आणि ठणठणीत होईल। सरत्या वर्षाची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे। रस्त्याच्या कामाने वेग घेतला। जेथे डांबरीकरणाचा पहिला थर टाकून झाला तेथे त्याचे रुपडे भलतेच पालटल्याचं दिसत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। ठाकूर निमगाव दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित दत्त महापुराण कथेचा आध्यात्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला। दृष्टिभूषण तुकाराम महाराज भगत यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या या कथेने उपस्थित भाविकांना अध्यात्म, भक्तिमार्ग आणि गुरुसेवेचे महत्त्व मनोभावे दृष्टांत देत पटीनं सांगितलं। कथेदरम्यान तुकाराम महाराजांनी भावे विना देव नाही, गुरु विना अनुभव नाही याचा अर्थ स्पष्ट करताना संस्कार आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाचे जीवनात असलेले महत्त्व अधोरेखित केले। गुरु परंपरेचे महत्त्व, भक्तिभाव, संतसेवा आणि दत्त भक्तीमधील जीवन कल्याणाचे तत्व त्यांनी प्रभावी शब्दात समजून सांगितलं। समारोप सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कथेला भेटी दिल्या। मृदुंग सम्राट हरिभक्त पारायण ऋषी महाराज निजवे, भजन सम्राट हरिभक्त पारायण तेजस महाराज
नरोडे, पकवाज वादक हरिभक्त पारायण राजू महाराज काते, भजन सम्राट हरिभक्त पारायण रेवनाथ महाराज शेंबडे, तबला वादक हरिभक्त पारायण देवदत्त महाराज अंदुरे यांच्या सुरेल साथीने कथेची सांगता भक्तिभावात साजरी करण्यात आली. भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने उपस्थित राहून दत्त महापुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे सांगवी रस्त्यावर प्रवीण गोपाळे यांच्या वस्ती नजीक घासाच्या शेतालगत थंडीने कुडकुडत असलेल्या बिबट्याचे बछडे आढळले. गोपाळे यांनी याबाबत वन विभागाला कळवलं. वनपाल माने, वनरक्षक बेनके, वनसेवक शरद कानवडे हे घटनास्थळी दाखल झाले. 9 दिवसांचे बछडे ताब्यात घेऊन त्यांनी निमगाव खुर्द येथील वन विभागाच्या पर्यटन विभागात पाठवलं. बेलापूर येथील घरातून 1 लाखाची सोन्याची चैन चोरांनी लंपास केली. याबाबत राजेंद्र अनंत वैद यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटलंय की 2 दिवसापूर्वी आई विजया वैद या घरात एकट्या असताना गळ्यातील सोन्याची चैन बेडवर काढून ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नकळत घरात प्रवेश करून बेडवर ठेवलेली 1 लाखाची चैन चोरून नेली. या प्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकोले येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवरच 37 कोटी 85 लाख रुपये निधी मंजूर असलेल्या 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं काम सुरू आहे. अंदाजे 1.5 वर्षात 3 फेज असलेली दुमजली इमारत पूर्ण होणे अपेक्षित आहे. इमारतीचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित व्हावे ही मागणी आहे. सध्या सुगावा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी 4 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. अकोले ग्रामीण रुग्णालय आता सुगावा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थलांतरित झालं असून येथे शस्त्रक्रियेसाठी इमारत सुविधा उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागास अडचणीचा सामना करावा लागतोय. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.